नमस्कार, माझं नाव आहे श्याम भुरके. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी 38 वर्ष नोकरी केली. सेवानिवृत्तीनंतरसुद्धा कार्यरत राहिलो. त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून या आनंदाचं ATM म्हणून व्याख्यान मला सुरू केली. माझा मुलगा सचिन हा MBA झाला होता आणि सर्व्हिस करत होता. मी सेवानिवृत्त झाल्यावर तो म्हणाला, आपण आपली स्वतंत्र कंपनी काढूया. तो पूर्ण बघणार होता. फायनान्स यातला पार्ट थोडा मी बघणार होतो. म्हणून आम्ही फाउंडर डायरेक्टर झालो आणि मुलांनी आणि मी आयझेल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काढली. आधी घरीच सुरू केलं काम. थोडं वाढल्यावर एका फ्लॅटमध्ये केलं. ते झाल्यावर मोठं कार्यालय घेतलं. 65 इंजिनियर IT मधले इथपर्यंत ते काम पुढं गेलं होतं. मुलगा अमेरिकेतनं ऑर्डर्स पाठवायचा, त्या भारतात पूर्ण होऊन जायच्या आणि आपल्या देशाला एक्सपोर्ट मिळत होता. त्याच काळात एक संधी आली. ते म्हणजे मुलगा म्हणाला, इथं सॅन फ्रान्सिस्कोला VMware यांची कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये आपण दोघांनी सहभागी व्हायचं आहे. मी तिथं तुमच्या नावाची नोंदणी केली आहे, तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला या. तो कॅलिफोर्नियात राहत होता. मी तिथं गेलो आणि ठरलेल्या दिवशी तिथं जायचं ठरवलं. तयारी काय, तर मुलांनी सांगितलं तिथे किमान 17,000 पार्टिसिपंट असणार आहेत. त्यामुळे आपली कुठं चुकामुक झाली तर भेटायचं कुठं हे ठरवूया. अमुक गेट जवळ यायचं. फोन लागला तर उत्तमच आहे, त्या मोबाईल आहेत आपल्याकडे, पण काही कारणानं लागला नाही तर अमुक ठिकाणी यायचं. असं सगळं ठरवलं आणि सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. तिथं गेल्यावर उत्कृष्टपैकी असा ब्रेकफास्टची टेबल इतकी लांबपर्यंत मांडलेली होती आणि 7:15 तिथं ब्रेकफास्ट सुरू झाला होता. आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो. सावकाश मजेत चाललो होतो. कितीतरी देशाचे लोक आलेले होते. तरुण इंजिनियर्स जास्त दिसत होते आणि विषय सगळा होता त्या नव्या नव्या गोष्टी काय जगात आहेत त्या पाहण्याचा. त्याच्यावरनं नवी सॉफ्टवेअर काय तयार होतात ते पाहण्याचा. क्रिएटिव्हिटी म्हणजे काय आहे ते जाणून घेण्याचा. उत्सुकतेनं सगळं चाललं होतं. साहजिक एवढ्या लोकातले काही लोक उशीर येतात, पण तिथं अशी यंत्रणा होती की 9 वाजता किंबहुना 9ला 5 मिनटं कमी असताना संपूर्ण त्या ब्रेकफास्टच्या टेबलवर वरनं कापड यायचं आणि ते बंद होऊन जायचं. त्याच्या आत ब्रेकफास्ट झाला, उत्तम आहे. बाकीच्यांनी कॉफी आहे त्या हातात भरून घेतली होत्या आणि जो तो आपल्या कॉन्फरन्स हॉलकडे कसं लवकर जाता येईल हे पाहत होता. हातात सगळ्यांचे असे मोठाले कप होते ते कॉफीनं भरलेले आणि तिथं आम्ही येऊन बसलो. नजर जाईल तिथपर्यंत सगळीकडं पार्टिसिपंट. ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे आम्हाला माहिती 30 लोकांपुढं बोलायचं, 50 लोकांपुढं बोलायचं. सभा म्हटलं तर जास्तीत जास्त 500 लोक आहेत, 1000 आहेत. त्या दिवशी 17,000 पार्टिसिपंट होते आणि समोर जो स्टेजवर बोलेल तो एक अंगठ्या एवढा माणूस दिसायचा, पण त्याच्या मागं स्क्रीन जे होती ते 6 स्क्रीन होते वेगवेगळ्या भागात. तिथं तो एकदम 8-10 फुटाचा माणूस दिसायचा आणि त्यात पाहायचं. सगळं वातावरण होतं. मी फार आनंदानं बघत होतो की जगात हे काय काय चाललेलं आहे. असंच आपल्या देशातही कसं होईल हे मनात विचार होत होते आणि आम्ही ते पाहत होतो. त्या मॉस्कॉन सेंटरमध्ये जिथं 20,000 लोक बसू शकतात तिथं असं हा भव्य कार्यक्रम चालला होता. त्याच्यावर एक तिथं लिहिलेलं होतं काय, ते त्यांचं ध्येय होतं, चेंज इज कॉन्स्टंट. बदल आहे हा नेहमी होतच राहणार आणि त्याच्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे.
पुढं जायचं. अपयश आलं तरी त्याला सामोरं जायचं. त्याच्यासाठी सुद्धा तिथे एक वाक्य वाचायला मिळालं, ते मी लिहूनच घेतलं. एव्हरी एक्झिट हॅज ॲन एंट्रन्स. एव्हरी एक्झिट हॅज ॲन एंट्रन्स. कसला अर्थ नीट लक्षात घ्या की संकट आहे म्हणून बाहेर जाऊ नका, पुन्हा आत यायला तुम्हाला जागा आहे, फक्त ते समवेअर एल्स. एव्हरी एंट्रन्स हॅज एव्हरी एक्झिट हॅज एंट्रन्स समवेअर एल्स. इथं नाही जमलं तिथं जमणार आहे, तिथं नाही जमलं इथं जमणार आहे, असं आशावाद व्यक्त करणारं सगळं वातावरण तिथं होतं. आणि पाहतो तर काय, सूत्रसंचालकानं जाहीर केलं आणि ख्रिस अम्सन नावाचा एक शास्त्रज्ञ तिथं आला. तो आला म्हणजे तो नुसता उभा होता आणि तो म्हणला, आता मी तयार केलेली ही कार पहा. आणि गुगल कार व्यासपीठावर आली. हां, कार टोयोटा ब्रँडची एकदम पॉश अशी ती गाडी आली. एक मागं म्हातारा आपलं मनुष्यत्व दाखवायसाठी पॅसेंजर म्हणून बसला होता आणि तो सगळ्यांना हात करत होता. ड्रायव्हरच नाही हो. ड्रायव्हर नसलेली जगातली पहिली कार त्या दिवशी मला बघायला मिळाली, सन 2012मध्ये. गुगल कार आपण बघतोय, मी उठलोच, हा काय छान आहे. आणि ती व्यवस्थित आली, तिथं थांबली, कोण ड्रायव्हर नाही, काही नाही सूचना द्यायला. ॲटोमॅटिक त्याला जे जे सांगितलं असेल ते कार करत होती. आणि सगळ्यांना त्या शास्त्रज्ञांनी फक्त हात करून सांगितलं की जगातली पहिली ॲटो ड्राईव्ह कार आहे, ती अशी अशी बनवलेली आहे. त्याचं वय फक्त 32 होतं. अशा शास्त्रज्ञांनी ती केली होती. 20 मिनटं त्यांनी माहिती दिल्यावर एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाला ज्यानं ही पहिली कार केली, आपण भेटावं वाटलं. सहज भेटता आलो. असं काही त्यांनी हे केलंच नव्हतं की माझ्याकडेनं कडा आहे मला भेटायचं नाही. त्याच्याबरोबर फोटो काढून घेतला. कारचा तर काढलाच होता. जो आनंद झाला. म्हटलं हे जे क्षण आहेत हे लोकांना सांगून त्यांच्यातही काहीतरी नाविन्य निर्माण करावं, अशासाठी मी सगळे सविस्तर ते लिहून घेत होतो. फोटो काढला होता, आनंद झाला. त्यांचं झाल्यावर बघतो तर दुसरा शास्त्रज्ञ आला. डेनिस हॉंग म्हणून नाव होतं त्याचं. आणि तो शास्त्रज्ञ म्हणला, मी आता रोबोट तयार केलेला आहे, हा रोबोट जो आहे त्याचं प्रात्यक्षिक बघूया. रोबोट कोण होता? हा शास्त्रज्ञ खरा माणूस होता आणि समोर त्याच्याबरोबर फुटबॉल खेळायला आलेला होता, तो रोबोट होता. आणि ह्यांनी किक देऊन तो मारलं बॉल. तो त्याच्या बाजूला गेल्यावर त्यानं बरोबर तेवढा अंतर बाजूला जाऊन तो उडवून परत त्याच्याकडं मारला. त्याच्याकडेच गेला तर तो रोबोट बरोबर मारेल एखाद्या वेळेला, पण बाजूला 2 पावलं जाऊन कसं काय मारलं? काय आश्चर्य! ह्या माणसाचा आपल्या मेंदवानं तो अफाट आहे, अफाट आहे. काय काय करेल सांगताच येत नाही. म्हणजे रोबोट त्यांनी केलेला तो त्या दिवशी पाहिला. मग हा रोबोट म्हटलं हे चाललं आहे, त्यांना फुटबॉल खेळायला रोबोटच येणार आहे का? नाही म्हटले, ही प्रात्यक्षिक आहे. आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात की जिथं जाणं अवघड आहे आणि तरी माणसाला जायला लागतं, तिथं रोबोट पाठवता येतील. म्हणून त्यांनी त्याची प्रस्तावना आणि समारोप या दोन्हीमध्ये या गोष्टी सांगितल्या की कुठंतरी आग लागली आहे, तिथं आपण संबंध चिलखत घालून जाणं हेही धोक्याचंच आहे ना. त्यावेळेला रोबोट जाईल तिथे आणि तो तिथे सिलेंडर फोडून ती आग विझवेल. कुठं पूर आला आहे, ह्या पुरामध्ये उडी मारणं धोक्याचं आहे, तिथं हा रोबोट जाईल आणि पुरामध्ये अडकलेल्या लोकांना सोडवून आणेल. परग्रहावर जाणं हे धोक्याचं आहे, रोबोट जाईल आणि तिथली माती आणेल, तिथलं हवामान काय आहे ते सांगेल, तिथलं वातावरण कसं आहे ते सांगेल, ही कामं तो करेल. म्हणजे हे जे बनवलं आलेली कृत्रिम माणसं आहेत ती किती उपयोगी येतील हे कळत होतं. 3 दिवसाची कॉन्फरन्स,
सर्वत्र क्रिएटिव्हिटी भरलेली होती. स्टॉलवर गेलं तरी आमच्या इथं नवीन काय केलं आहे ते कळत होतं. त्यांचे टी शर्ट आम्हाला भेट देत होते, ते आम्ही घेत होतो. पण मला लक्षात आलं की आपण जे मी प्रार्थना करतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, खाली संयम ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं, नव्या नव्या गोष्टी करायच्या, क्रिएटिव्हिटी करत राहायचं, क्रिएटिव्हिटी. त्याचा अनुभव घेतला. एका महान अशा कार्यक्रमामध्ये आयुष्यात सहभागी होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. सेवानिवृत्तीनंतर हे मिळालं, याचा आणखीनच लाभ झाला. ते करत राहिलो. मुलामध्येही त्याच्या एक क्रिएटिव्हिटी निर्माण झाली, माझ्यामध्येही झाली, इतक्या लोकांमध्ये झाली. आणि पुढे मेलवर नवीन काही कार्यक्रम झाले तरी आम्ही पार्टिसिपंट म्हणून आम्हाला ते पाठवत राहत होते, तोही लाभ झाला. क्रिएटिव्हिटीशिवाय या जगात नवीन काही होणार नाही. ते करत राहा, करत राहा, करत राहा. धन्यवाद.